नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा विशेष संपूर्ण माहिती. यंदा वटपौर्णिमा आहे 29 जून, वार सोमवार या दिवशी आली आहे. हा दिवस सुवासिनी स्त्रियांसाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाचे पूजन करतात. तसेच या दिवशी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी सुवासिनी स्त्रिया वटवृक्षाची पूजन करून आपली इच्छा पूर्ण करतात. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे श्रद्धेने आणि निर्मळ मनाने पूजन केले जाते, त्या पद्धतीने आपल्याला आपले शरीर देखील स्वच्छ असणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे असते आणि शक्यतो सुवासिनी स्त्रियांनी साडी परिधान करावी. आणि साडी परिधान करताना या चुका अजिबात करू नका. आता त्या कोणत्या चुका हे पुढे पाहूयात. तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा देवपूजा करून घ्यायची असते. त्यानंतर आपल्याला आपल्या पतीचे देखील पूजन करायचं असतं. या दिवशी तुम्ही आपल्या पतीचे पाय वगैरे धुवून त्यांचे औक्षण करावे आणि त्यांना नमस्कार देखील करावा. आणि यानंतर मग आपल्याला वटवृक्षाचे देखील पूजन करायचे असते. आणि वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलं, 5 प्रकारची फळं तसेच नारळ व ओटीचे साहित्य आपल्याला वटवृक्षाच्या पूजनासाठी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला धूपदीप आणि नैवेद्य देखील लागणार आहे. व त्या ठिकाणी आपल्याला 5 किंवा 11 सुवासिनीचे देखील पूजन करायचे असते आणि त्यांची देखील आपल्याला ओटी भरायची असते. आणि हे सगळे पूजन करताना मात्र आपल्याला व्यवस्थित नीटनेटके आवरून पूजनासाठी जायचं असतं. आता पूजनासाठी जाते वेळेस आपल्याला साडी परिधान करायची असते आणि ती साडी कोणत्या रंगाची परिधान करावी याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. तर बघा, या दिवशी आपल्याला आवर्जून हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे. हिरवा रंग हा शुभ रंग मानला जातो, म्हणून या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाची साडी परिधान करायची असते. तसेच या दिवशी आपल्याला लाल रंगाची देखील साडी परिधान करायची आहे. लाल रंग हा सुवासिनीसाठी अत्यंत शुभ रंग मानला जातो, त्यामुळे लाल रंगाची देखील तुम्ही साडी परिधान करू शकता. तसेच या दिवशी आपल्याला तिसरा रंग जो आहे तो आहे गुलाबी रंग. गुलाबी रंगाची देखील तुम्ही साडी नेसू शकता. आणि गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक असते आणि गुलाबी रंगाची साडी नेसल्यामुळे आपल्या पतीचे प्रेम आपल्याला प्राप्त होते. तसेच पती पत्नीमध्ये गोडावा व प्रेम निर्माण होते. म्हणून या दिवशी गुलाबी रंगाची देखील साडी नेसू शकता. तसेच या दिवशी तुम्ही पिवळा रंग, केशरी रंग, मोरपंखी रंग अशा रंगाच्या तुम्ही साड्या परिधान करू शकता. हे सगळे रंग आपल्यासाठी शुभ मानले गेले आहेत, त्यामुळे आवर्जून तुम्ही या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात. तसेच आता कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करू नयेत, तर बघा, या दिवशी आपल्याला डार्क रंगाच्या साड्या परिधान करायच्या नाहीत. जसा डार्क निळा कलर किंवा तुम्हाला ब्लॅक कलर म्हणजेच काळा रंग, या रंगाची देखील तुम्हाला साडी नेसायची नाही. काळा रंग हा शनिदेवाचे प्रतीक मानला गेला आहे, म्हणून या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं नाही. कारण यामुळे काळा रंग जो आहे तो निगेटिव्हिटी शोषून घेतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला काळा रंग तसेच पांढरा शुभ्र रंग देखील आपल्याला परिधान करायचा नाही. कारण हा जो सण आहे तो सुवासिनींचा सण मानला गेला आहे आणि सुवासिनी स्त्रियांना पांढरा रंग हा शुभ मानला गेला नाही. म्हणून या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे देखील वस्त्र परिधान करू नका. त्यानंतर आता पाहूयात आपण बांगड्या कोणत्या रंगाच्या भराव्यात. तर बघा, सुवासिनी स्त्रियांना नेहमी हिरवा चुडा हा शुभ मानला गेला आहे, म्हणून सुवासिनींनी या दिवशी आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या भराव्यात. जरी तुम्ही तुमच्या साडीवर मॅचिंग बांगडी भरणार असाल तर तुम्ही त्यामध्ये 2-3 अशा तरी हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून भराव्यात.
त्याचबरोबर लाल रंगाच्या देखील तुम्ही बांगड्या भरू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला या रंगाच्या बांगड्या देखील भरायच्या आहेत। तर हे सगळे पूजन करताना आपल्याला हिरव्या बांगड्या, हिरवी साडी नेसून व्यवस्थित असं आपल्याला सौभाग्य अलंकार देखील परिधान करून आपल्याला हे पूजन करायचे असते। कारण या दिवशी माता सावित्रीने पती सत्यवानाचे प्राण यमराजापासून वापस घेऊन आले होते। म्हणून हा जो दिवस आहे तो सुवासिनी स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। म्हणून या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्रियांनी घरामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी वटवृक्षाचे झाड आहे अशा ठिकाणी जाऊन शुद्ध मनाने व श्रद्धेने हे पूजन करावे। हे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये व संसारामध्ये भरभराटी टिकून राहते, तसेच आपल्या पतीचे आयुष्य देखील वाढण्यास मदत होते व आपलं सौभाग्य जे आहे ते अखंड राहण्यास मदत होते। म्हणून आवर्जून या दिवशी सर्व स्त्रियांनी हे वटवृक्षाचे पूजन करावे। आणि हे पूजन करताना एक चूक मात्र करू नका। आता ती एक चूक कोणती आहे? कारण ही चूक आपल्याला आपल्या केलेल्या पूजेचे फळ जे आहे ते भेटू देणार नाही। म्हणून या दिवशी ही चूक अजिबात करू नका। आता ती चूक कोणती आहे? तर बघा, या दिवशी जो आपण पूजेसाठी नारळ घेऊन गेलेला असतो तर तो नारळ त्या दिवशी फोडायचा नाही। कारण त्या दिवशी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजन केले गेले आहे आणि त्या दिवशी मात्र आपल्याला नारळ फोडायचा नसतो। नारळ फोडणे म्हणजे जीवनदान देणे असे मानले गेले आहे। म्हणून या दिवशी आपल्याला नारळ अजिबात फोडायचा नाही। आपण जो सोबत नारळ घेऊन गेलेला असतो तर तो नारळ आपल्याला ओटीच्या साहित्यावर ठेवायचा आहे। थोडक्यात आपल्याला त्या नारळाने आणि खणाने ओटी भरायची असते। या दिवशी अजिबात ही मोठी चूक करू नका, अन्यथा ही चूक आपल्या पूजेवर पाणी फिरणार आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी नारळ फोडायचा नाही, चुकूनही फोडायचा नाही। त्यानंतर आपल्याला घरी येऊन आपल्या घरामध्ये देखील थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन त्यानंतर आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो देखील सोडायचा असतो। आता वटपौर्णिमेचा उपवास भरपूर जण आहेत की ते करत नाहीत, पण असे देखील भरपूर जण आहेत की ते वटपौर्णिमेचा उपवास हे फळे वगैरे खाऊन करतात। तर अशांनी संध्याकाळी जरी उपवास सोडला तरी चालेल। आणि जे असे देखील आहेत की ते वटपौर्णिमेचे म्हणजे वटवृक्षाचे पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात, ते देखील योग्यच आहे। तर तुम्ही उपवास करत असाल तर त्या दिवशी पूजा करूपर्यंत तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पूजन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे। तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच सेवेसोबत। तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ।